नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे तो करणार आहे 14 तारखेसाठीचा डेटा. ओके. सो मित्रांनो, आज दिवसभरात काय झाले ते बघणं इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आज जे काम झालेलं आहे ना ते एकदम कॉन्झर्वेटिव्ह, एकदम रटाळवाणं काम झालेलं आहे आणि मार्केटही तसंच बघायला मिळालेलं आहे आपल्याला. फार मोठी मुवमेंट नाही. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी थोडंसं तुम्हाला कल्पना दिली होती की कशा पद्धतीने आपल्याला ते राहू शकतं मार्केट. आणि रटाळवाणा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण दिवसभर त्याच ठिकाणी फॉलो होण्याचा प्रयत्न झाला. तर हे जे आहे ना, हे पार्टिसिपेशन आहे ना, हे लॅकिंग आहे, एकदम मिसिंग आहे. ओके. एकदम मिसिंग आहे. अशा हिशोबाचं ही जर्नी आहे दिवसभरातली. तुम्ही बघू शकाल की ज्या लेवलला मार्केट ओपन झालं त्या लेवल पासून वरती खाली आणि असंच एकदम रटाळवाणं त्या ठिकाणी दिवसभर राहिलेली आहे. फार मोठी मुवमेंट अजिबात झालेली नाहीये. हे डेटावरती पण शो होतं. निगेटिव्ह बायस होता, त्याप्रमाणे मार्केट राहिलं. आता उद्यासाठीचं जे मार्केट आहे ना, ते फार इंटरेस्टिंग आहे. ओके. सो ओव्हरऑल जे काम झालेलं आहे ते एकदम साइडवेज झालेलं आहे आणि अ, त्यानंतरून सॅटर्डे, संडे त्या ठिकाणी सुट्टी आलेली आहे. ओके. सो थोडीशी कॉन्झर्वेटिव्ह आणि थोडीशी हेज भूमिका घेताना दिसलेले आहेत मोठी लोकं. तर तुम्ही बघाल की थोडासा कट झालेला आहे. ओके. पोझिशन्स मध्ये क्लायंट कडून. ओके. सो क्लायंट जे आहेत त्यांनी एकदम नॉमिनल हे केलेलं आहे. तर याचा फार इम्पॅक्ट येतो का? अजिबात नाही. थोडंसं जी व्हॉलॅटिलिटी होती ती कमी होताना दिसते आपल्याला. विक्स पण खाली आलेला आहे. ते साइडवेज आपल्याला बघायला भेटेल मंडेला सुद्धा. ओके. सॉरी, उद्याच्या दिवशी. तर इथे थोड्याशा पोझिशन ऍड केलेल्या आहेत निगेटिव्ह साईडला. तर फार वेगळा इम्पॅक्ट आहे असं काय नाही. जस्ट त्याला तुम्ही न्यूट्रलच समजा. ओके. इथे थोडंसं पॉझिटिव्ह घेऊन गेलेलं आहे. ओके. थोडंसं लॉंग टर्मची जी निगेटिव्ह डायरेक्शन आहे, म्हणजे एकदम हेवी वाला निगेटिव्ह जो कार्यक्रम आहे तो थोडासा कॅप होताना दिसतोय प्रॉप डेस्क कडून. ओके. सो अगेन बायर्स, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा वॉर्न करतोय, बायर्स हे मार्केट नाहीये आता बाईंग करण्याचं. ओके. कॉल घ्याल फसाल, पुट घ्याल फसाल. अवॉइड करा, हे कम्प्लीट अवॉइड करा. हेज करणार असाल तर वेलकम. डायरेक्शनल हेज करणार असाल तर वेलकम. डेटा सांगेल तुम्हाला की डायरेक्शन काय आहे, कशा पद्धतीने आहे. याचे जे इंट्राडे चेंजेस आहेत ते समजून घ्या. ते फार इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यावरून डायरेक्शन समजेल आणि ते जे डिसिजन आहे ते घेता येईल. सो बायर इज इक्वल टू डेथ, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. माझ्या व्हिडिओवर असाल, काही इम्प्लिमेंट करत असाल, या डायरेक्शनचा अर्थ बाईंग साठी अजिबात घ्यायचा नाही. सेलिंग करून तुम्ही डायरेक्शन काय करणार असाल तर वेलकम. ओके. सो बायर्स ऑप्शन इज इक्वल टू डेथ जर बाईंग करत असाल तर. करायचंय काय मित्रांनो, याचं सोल्युशन काय? ऑप्शन सारखे मोठे मूव्स पाहिजेत. इक्विटी मध्ये या. इक्विटी शिकवतोय, इंडियन इक्विटी. ओके. हा जो शेअर आहे हा बघू शकत असाल, पार्टिसिपंटने 2 दिवस ब्रेकआउट होण्याच्या आधीच तो आयडेंटिफाय केलेला आहे. ओके. तर ही प्रोसेस आहे ऍक्च्युली. ही प्रोसेस आहे. 11 तारखेला हे केलंय. आता तुम्ही बघू शकत असाल ऑलमोस्ट 10-11% त्या लेवल पासून वरती आहे. तर अजून काय पाहिजे वेगळं तुम्हाला? प्रिसिजन वायर सारखा शेअर हा 10-11% वरती आहे. एका एका महिन्याची जी जर्नी आहे ना, ती जर्नी जर बघितली तुम्ही तर ती 10-12%ची, 15%ची जर्नी बघायला भेटते. ओके. सो असं वेगळं काय करायचंय की आपल्याला एका रात्रीत 100 लॉट खरेदी करून करोडपती बनायचंय. हळूहळू होईल ना, इक्विटीने होईल. ओके. रिस्क कमी होईल, डायव्हर्सिफाय होईल. तर हे महिन्याभराचे जे रिटर्न आहेत ते अशा पद्धतीने मिळतात. 6-6 महिन्याचे जर रिटर्न कॅल्क्युलेट केले, हे जे स्टॉक्स आहेत ना पुढे जाऊन असेच मल्टीबॅगर बनणार आहे. जसं आपला हा क्युपिड वाला कार्यकर्ता बनलेला आहे. एकटा नाहीये, मी वारंवार याचं नाव घेतोय. एकदम मॅजिक सारखं काम होतंय. ओके. आपला कल्याण ज्वेलरचा शेअर तो फार छान पद्धतीने वरती आहे. महिन्याभराची जर्नी फक्त 42% ऑप्शन देईल का? काय वेगळं करणार आहे? रिस्क इन्व्हॉल्व आहे ना त्याच्यामध्ये. करायचं असेल तर हेजिंग करून करा. ठीक आहे. सो मित्रांनो, मी तुम्हाला या गोष्टींबद्दल वारंवार वॉर्न करतच राहील, त्यात काही शंका नाही. तुम्ही करणार असेल चांगलं शिकून काम करा. यासाठी मी काही गोष्टी घेऊन आलेलो आहे. मी एक टेस्ट किंवा त्याला एक्झाम म्हणूया, त्याचा फॉर्म दिलेला आहे खाली कमेंटमध्ये. तर मी ऍक्च्युली 12 पर्यंत कॅप होतं हे 13 पर्यंत आपण ठेवणार आहे आणि कदाचित 14 पर्यंत पण ठेवू आणि याच्यातून 8 लकी विनर्स असणार आहेत. ही जी माझी प्रोसेस आहे, 20-20% शेअर्स वरती कसे काय जातात इंट्राडे,
स्विंगसाठी 20% 25% रिटर्न विदिन 1 मंथ पण कसे काय मिळू शकतात? ऍटलीस्ट 10-15% रिटर्न तर मिळतीलच. ओके. अशा हिशोबाचे काय वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या डेटावरती घडतात, नॉट सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स 2 मिनिटासाठी पण मी बोलत नाही. असे स्विंगसाठी सॉरी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी 3x 4x इव्हन 10x इन 5 इयर्स हे शेअर्स कसे काय येतात, कुठून येतात? ही जी जर्नी आहे ही आपल्या प्रोसेसची जर्नी आहे. आपली जर्नीला ह्याला 160% रिटर्न देतोय आपण जेव्हापासून होल्ड करतोय. ओके. पण ही जी जर्नी आहे ही 7-8% ची जर्नी विदिन 1 इयर दिलेली आहे. असे एक नाही भरपूर शेअर्स आपण त्या ठिकाणी घेणार आहे. त्याचं हे सगळं गणित करणार आहे. तर हे यासाठी करायचंय काय तुम्हाला, एक टेस्ट द्यायची. ही टेस्ट असणार आहे गुगल फॉर्म मध्ये. पण त्याच्यासाठी अट एकमेव आहे की हे जे रिझल्ट डिक्लेअर होतील हे रिझल्ट डिक्लेअर होतील ऍप वरती. ओके. सो हे ऍप कुठलं आहे, त्याचं काय करायचं तुम्हाला ते समजून घ्या. त्यासाठी वेल्थ विथ डेटा नावाचं जे ऍप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचंय. आणि जो आयडी, जो फोन नंबर तुमचा टेस्ट मध्ये आहे तो ऍप वरती जर असेल तर त्याला कुपन कोड मी इनिशिएट करेल आणि ते फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी कोर्सचा जो ऍक्सेस आहे तो दिला जाईल. ओके. सो 8 लकी विनर्स. तर तुम्ही म्हणाल आम्ही पार्टिसिपेशन केलं, आमच्यासाठी वेगळं काय? त्यासाठी सरप्राईज आहे. ओके. ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर ऍप इन्स्टॉल करून ठेवा. आणि हे जे माझं मोटिव्ह आहे, हे जे माझं मिशन आहे, टू एज्युकेट ओके राईट वेनी आणि कदाचित गॅम्बलिंग पासून लांब नेणं आणि एक चांगला पाथ दाखवणं. तर ही जर्नी फार मिनिमल कॉस्ट मध्ये जस्ट डिसिप्लिन साठीचं हे पार्ट आहे. मी खूप साऱ्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन दिलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी मी केलेल्या आहेत. बरेचसे व्हिडिओज युट्यूब वरती लाईव्ह आहेत. ओके. काही लाईव्ह केलेले आहेत. त्या गोष्टी तुम्ही जाऊन चेकआउट करा. बरेचसे इन्साइट्स मिळतील. ओके. सो मित्रांनो हे सरप्राईज असणार आहे. सो अटेंड करायला विसरू नका. हे 8 लकी विनर्स कोण आहे यांची नावं तुम्हाला ऍप वरती कळतील. यांना कोड इनिशिएट होईल आणि हे फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी ऍक्सेस मिळेल. सो मित्रांनो खाली डिटेल दिलेलं आहे फॉर्मच्या, त्या जाऊन चेकआउट करा. काही इंटरेस्टिंग इंट्राडेचे पण सेटअप आहेत ते पण आपण शिकणार आहे. ही कम्प्लीट जर्नी आपण त्या ठिकाणी हे करूया. राईट. सो आजच्या याच्यासाठी थांबूया. मार्केटमध्ये काही गोष्टी घडतायत की ज्या मोठे प्लेयर आहेत कुठल्या याच्यामध्ये इन होत आहेत. ओके. सो ते जे स्टॉक्स आहेत ते थोडेसे ऍटो कंपोनंट वाले जे स्टॉक्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. फार चांगल्या पद्धतीचं काम तिकडे त्या ठिकाणी दिसतंय. काही एनर्जी रिलेटेड स्टॉक आहेत ते बरेचसे रडारवर यायला लागलेले आहेत. ओके. सो हे स्टॉक कुठले काय त्याचं लिस्ट पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की पार्टिसिपेट करा. आपण जे सरप्राईज आहे ते सरप्राईज ठेवू आणि अशा हिशोबाने आपण ही लर्निंग जर्नी स्टार्ट करू. ठीक आहे. सो 15 ऑगस्ट हा जरी देशाचा फ्रीडम डे असला तरी आपला फायनान्शियल फ्रीडम डे पण होऊ शकतो का याकडे फोकस करूया. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.